2021च्या फेब्रुवारी महिन्यात या घटनेला 50 वर्ष होतील। मुंबईतल्या मेट्रो सिनेमा जवळच्या एका इमारतीत एके दिवशी 4 जणांचा धारदार हत्याराने खून करण्यात आला। संपूर्ण मुंबई शहर आणि रहिवासी या घटनेमुळे हादरून गेले। मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अत्यंत जवळच्या एका इमारतीत निर्घृण खून झाल्यामुळे मारेकऱ्याला पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं। पण हा मारेकर कुणी साधा सुद्धा नव्हता। हा एक हुशार आणि चाणाक्ष माणूस होता। आरोप सिद्ध होऊन फाशीची शिक्षा घोषित झाल्यावर त्या व्यक्तीने आपली किडनी देऊ केली। ही किडनी महाराष्ट्रातील एका मोठ्या समाज सुधारकाला देण्यात आली होती। अशा एका किलरविषयी आपण आपल्या DSD वर्ल्ड मध्ये पाहणार आहोत। त्याचं नाव आहे फिरोज दारूवाला। तो दिवस होता 2 फेब्रुवारी 1971चा। मुंबईच्या अगदी हृदयस्थानी असणाऱ्या भागामध्ये म्हणजे धोबी तलाव परिसरामध्ये मेट्रो सिनेमाच्या शेजारची जहांगीर मॅन्शन इमारतीतली सगळी कुटुंब पारशी। त्यातल्याच एका मास्टर आडनावाच्या कुटुंबात ही घटना घडली। धारदार गुप्तीचे सपासप वार झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या चौघांचे देह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। त्या चौघांमध्ये 3 ज्येष्ठ नागरिक होते। नासर वांजी मास्टर वय वर्ष 65, गैमाई मास्टर वय वर्ष 72, दाराबशा सेठनाव वय वर्ष 82 आणि त्यांचे नोकर बावला वय वर्ष 55 अशी या चौघांची नावं होती। हत्येचं असं प्रकरण सगळ्या मुंबईला हादरवणारं ठरलं। भर मुंबईमध्ये पोलीस आयुक्तालयाजवळ या हत्या झाल्यामुळे साहजिकच त्याला महत्त्व येऊ लागलं। चर्चा होऊ लागल्या। सर्व वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्या बातम्या येऊ लागल्या। जामे जमशद, मुंबई समाचार आणि इतर सर्व वर्तमानपत्रांमधून याची माहिती प्रसिद्ध होऊ लागली। मुंबईच्या पारशी समाजातही यांच्या चर्चेनं वेग घेतला होता। मुंबई CIDचे अधिकारी VV वाकटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तेव्हा सब इन्स्पेक्टर मीनू इराणी या प्रकरणाचा तपास करत होते। ज्या गुप्तीनं चौघांची हत्या झाली ती गुप्ती चर्नी रोडला बेहरामजी जिजीभॉय इन्स्टिट्यूटच्या लॉनवर सापडली होती। मुंबई पोलिसांनी तपासाची गती वाढवून गुन्हेगाराचा शोध सर्व बाजूंनी घ्यायला सुरुवात केली। या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळवून देण्यासाठी मदतीचं आवाहनही केलं। पण मदतीसाठी पुढे आलेल्या लोकांमध्येच 30 वर्षाचा फिरोज दारूवाला हा तरुण होता। फिरोज दारूवाला हा एक चाणाक्ष माणूस होता। फिरोज दारूवाला नेहमीच या मास्टर कुटुंबाकडे पैसे मागायला जात असे। ते त्याला अधूनमधून पैसे देतही असत। पण एकदा त्यांनी काही कारणाने नकार दिल्यामुळे डोक्यात तिडीक जाऊन त्यानं गुप्ती आणली आणि सपासप वार करून चौघांनाही मारून टाकलं। आपली प्रतिमा चांगली आहे हे दाखवण्यासाठी फिरोज दारूवालाने वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला। फिरोज दारूवालाने चक्क महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्याचं निवडणूक चिन्ह चक्क तराजू होतं। मंत्रालय किंवा मोठ्या नेत्यांच्या बैठकांमध्ये जाऊन आपली प्रतिमा चांगली आहे असं भासवण्याचा प्रयत्न त्याने केला। दारूवालाच्या वागण्यावर मीनू इराणी आणि त्यांच्या पोलीस साथीदारांना संशय येऊ लागला। जहांगीर मॅन्शन खाली असलेल्या एका सिगारेट विक्रेत्याकडे त्याने चौकशीला सुरुवात केली। या सिगारेट विक्रेत्यानं एक उंचापुरा माणूस या इमारतीत सतत येतो आणि नेहमी आपल्याकडे सिगारेट घेतो असे सांगितले। तसेच त्याच्याकडे नेहमी मोठ्या रकमेच्या नोटा असतात असंही त्यांना सांगितलं। त्यानंतर फिरोजवरचा संशय बळावला। त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने आपण त्या दिवशी स्टॉक एक्सचेंजमध्ये होतो असं सांगितले। पण तिथले रेकॉर्ड तपासल्यावर तो खोटं बोलत असल्याचं समजलं। त्याच्या बायकोकडेही चौकशी केल्यावर त्याच्या राहणीमानाचा अंदाज आणि त्याच्या वागण्यातला खोटेपणा पोलिसांना लक्षात आला। मुंबई पोलिसांनी आता त्याला थोडा वेळ देऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण दारूवाला अजूनही टाळाटाळ करत होता। शेवटी एकच फटका दिल्यावर तो सत्य बोलू लागला आणि त्यानं गुन्हा केल्याचं कबूल केलं। अटक झाल्यावरही त्याने तेव्हाचे CIDचे DCP रमाकांत कुलकर्णी यांना दिवाळीचं ग्रीटिंग कार्ड पाठवलं होतं। अशा अनेक पद्धतींचा वापर त्यानं केला होता। फिरोज दारूवाला विरोधात खटला सुरू झाला। त्याच्या वतीने MB मिस्त्री आणि त्याच्या विरोधात PR वकील यांनी खटला लढवला। फिरोजला सेशन कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली। हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं त्याचं अपील फेटाळलं
आपण चांगल्या स्वभावाचे माणूस आहोत हे दाखवण्याचा त्यानं शेवटपर्यंत प्रयत्न केला. त्याने एक मूत्रपिंडाचं म्हणजेच किडनी दानही केली. ही किडनी प्रसिद्ध समाजसेवक हमीद दलवाई यांना देण्यात आली. तेव्हा दलवाई गंभीर आजारी होते. काही काळाने त्याला येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली आणि त्याचा मृतदेह त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात आला. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.